निवडणूक होती, कारण का तुम्ही दाखवून दिला की लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीची ताकद काय असते हे तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही दाखवून दिलात की संविधानाला एक बोट जरी लावला ना तर आम्ही पेटून उठू, तुम्ही दाखवून दिलं. पण अजून आपला संघर्ष संपला नाहीये. जोपर्यंत हा महाराष्ट्र महाविकास आघाडीची सत्ता या महाविकास आघाडीत बसत नाही, जोपर्यंत इथे उपस्थित प्रत्येक मागासवर्गीय ओबीसीचा आवाज त्या विधानसभेपर्यंत जात नाही, जोपर्यंत आपल्याला आपले हिस्साचे पैसे मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत हे खासगी करून जे कट कारस्थान आरक्षण संपवायचं करतायत, जोपर्यंत हे रद्द होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे. संघर्ष करा, बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे. ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे, तुझ्या रक्तातला भीमराव पाहिजे. आता दाखवून द्या या महाराष्ट्राला आणि या लोकांना की आपली ताकद. आपण जेव्हा एकत्रित होतो, आज समाजामध्ये पेटवा पेटवी करण्याचं राजकारण हे भाजप करत आहे. तणाव हा महाराष्ट्रात वाढतोय. ही कीड जी भाजपनी लावल्या त्याचा निषेध झाला पाहिजे. हीच ती वेळ आहे एकत्र लढण्याची. आणि विजूभाऊंच्या नेतृत्वाखाली विदर्भापासून सुरुवात आपण या ठिकाणीची करूयात. जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा लोकांचे लोंढेच्या लोंढे आतमध्ये येत होते. मला असं वाटतं प्रचाराचा नारळ आजच फोडूयात आपण ब्रह्मपुरीमध्ये आणि विजूभाऊंच्या प्रचाराची आजपासून सुरुवात करूया. विजूभाऊ, मला खात्री आहे की फक्त ब्रह्मपुरी नाही पण हा पूर्ण परिसर, आता तुम्ही विरोधी पक्ष नेता, पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आशेने बघत आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली नक्कीच महाविकास आघाडीचे सर्वात जास्त आणि त्यातल्या त्यात काँग्रेसला सर्वात जास्त सीट मिळतील आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नाही पण त्याच्या समोरच्या बाजूवर काँग्रेसचा नेता विराजमान होईल ह्याची मला खात्री आहे. विजूभाऊ, तुमच्याकडे बघून आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे. उम्मीद पे दुनिया कायम आहे तुमच्याकडे बघून. आणि आम्ही सगळे तुमच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला पुढे नेऊया, महाराष्ट्राच्या लोकांना पुढे नेऊया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही या महाराष्ट्राला विजूभाऊंसारखे विरोधी पक्ष नेता दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. एक बहीण या नात्याने, एक भांडणारी तुमची बहीण या नात्याने मी सदैव, जरी मी सोलापूरची असली तरी तुमचं आणि माझं नातं हे जुनं आहे आणि विश्वासाचं नातं आहे. कधीही तुमच्या मदतीसाठी मी या ठिकाणी यायला तयार आहे. तुम्ही सगळ्यांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि विजूभाऊनी, मी विजूभाऊंना घाबरलेली. ते 3 वेळा मला कार्यक्रमाला बोलवलेले. मी म्हणाली ह्या कार्यक्रमाला जर मी नाही गेली तर मला आता ब्लॅकलिस्टच करतील, मला तर त्यांची भीती वाटते. आणि म्हणून विजूभाऊ, जरी मी कार्यक्रमाला नाही आली तरी तुमची एक लहान बहीण म्हणून मी सदैव तुमच्या सोबत असणार. आणि ह्यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही मला बोलणार, अगदी शिवानीसाठी जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवणार तेव्हा तेव्हा मी आहे. शिवानीला पण मनापासून शुभेच्छा देते. या पक्षाला, या देशाला, या महाराष्ट्राला, या रमाईसारख्या, सावित्रीसारख्या, हिरकणीसारख्या आणि जिजाऊंसारख्या लढाऊ महिलांची गरज आहे. केवळ शिवानीताईंसारख्याच नाही पण तुमच्यासारख्या पण महिलांची गरज आहे. या पुरोगामी महाराष्ट्राला तुमची गरज आहे, एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.